गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज थोडं माझ्या किचनविषयी. ही माझी शेगडी मी आत्ताच साफ केली आहे, कारण काल मी थोडंसं तळण केलं होतं, त्याच्यामुळं बरंच तेलकट झालं होतं. आणि मोस्टली आपली किचन ओट्याची जी टाईल असते, तिच्यावर पण बरंच तेलकट ती झाली होती. तुम्ही बघू शकता मी ती आत्ताच साफ केली आहे. तर मी ती साफ करायला माझा हा स्प्रे वापरते. या स्प्रेविषयीचा ऑलरेडी एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. या स्प्रेमध्ये मी पाणी, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि तुम्ही एकतर लिक्विड सोप किंवा लिक्विड भांड्याचं जे विमचं लिक्विड असतं ते वापरून तुम्ही तयार करू शकता. बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिक्विड सोप आणि पाणी. खूप छान आहे. याचे रिझल्ट्स खूप छान आहे. हा स्प्रे तुम्ही म्हणजे ऑल पर्पज आहे हा. आत्ताच मी संक्रांत असल्यामुळे थोडी घरात स्वच्छता केली आहे, तर खिडक्यांवर मारून मी खिडक्या साफ करते. इव्हन टॉयलेट बाथरूमच्या ज्या वरच्या टाईल असतात त्याच्यावर पण मी मारून सोडून देते. शिवाय आपलं जे फर्निचर असतं त्याच्या काचा वगैरे, फ्रीज, आरसे, अ, अ, काहीही तुम्ही या स्प्रेनी म्हणजे स्वच्छ करू शकता. फक्त मारून थोडा वेळ सोडायचं आहे तुम्हाला. सोडून द्यायचं आहे आणि मग थोड्या वेळाने स्वच्छता. आता गॅसचे जे हे आहेत, हे पण तेलकट झाले होते. मी याच्यावर स्प्रे मारून हा ठेवलेला आहे. तर खूप उपयुक्त असा हा स्प्रे. परत एकदा सांगते, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि कुठलंही लिक्विड सोप तुम्ही याच्यात टाकून थोडंसं पाणी टाकून तयार करा. पंखे, टी व्ही रॅक वगैरे, इवन आपले चिकट हात, कसला हाताला वास येत असेल किंवा मिरच्या, एक एक वेळेस डोळ्यात जातो आपला हात, तर तुम्ही हा स्प्रे मारून चोळायचा आहे छान हात आणि तुमचा सगळा वास, तिखटपणा ते सगळं निघून जातो. आता अजून एक, हे सगळं किचनविषयी आहे. ह्या घासण्या मी आता बरेच प्रदर्शन लागत आहेत, तर मी अशा ह्या 2 घासण्या आणल्या होत्या. तुमच्याकडे पण बहुतेक असतील, तुम्ही बघू शकता. काहीच उपयोगाच्या नाही आहेत त्या. ती अशी घडी करून ते वापरणं, मग ते हातातून सुटून जातं आणि थोडंसं जाडसर वापरायची आपल्याला सवय असते. त्याच्यामुळं काहीच उपयोगाच्या नाही. पण मग मी काय केलं, त्याची अशी घडी केली आणि माझी ही अगोदरची घासणी आहे, त्याच्यातला स्पंज आता खराब झाला. तो असा कुजतो, त्याचा वास येतो आणि आत्ताच मी कुठेतरी न्यूजमध्ये ऐकलं होतं की स्पंज हानिकारक आहे म्हणून. म्हटलं चला ओके. तर मी तो स्पंज काढून टाकला आणि ही जी घासणी होती ती मी या स्पंज याच्यात, सॉरी, या कवरमध्ये टाकून ते असं शिवून टाकलं. तुम्हाला दिसत असेल. तर आता हे बरेच दिवस मला जाणार आहे. आणि अजून एक, तुम्ही ह्याच घासणीत, माझ्याकडे 2 होत्या. तारेच्या घासणीने आपण डायरेक्टली कोणतेच आता आपल्याकडे कोटिंगचे वगैरे भांडी असतात, आपण नाही घासत. तर मग आता ह्या घासणीत मी ही घासणी अशी फोल्ड करून शिवून टाकणार आहे आणि मग हे पण एक खूप छान दुसरी माझी घासणी तयार होऊन जाईल. आणि मी पुसपास करायला असं पातेलं वापरते. मोस्टली मी बरेच व्हिडिओ बघितलेत की डायरेक्ट नळ सुरू करतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे पाणी असेल भरपूर. आमच्याकडे 12ही महिने पाण्याची टंचाई. पण असो, पाणी वापरूच नाही, जपून वापरावं. त्याच्यामुळे मी असं पातेलं करते आणि त्याच्यातून कपडा पिळून पिळून पुसत असते. आणि थोडंसं ऑर्गनाईज ठेवायची सवय. किचनमध्ये मी हे छोटंसं बास्केट आणलं आहे, त्याच्यात चहा साखरेचे डब्बे, परत हे चमच्यांचं, आणि मी पोळ्या लाटताना जो टॉवेल घेते तो आहे. किचन केटली खाली पण तुम्हाला दिसत असेल. आणि पिठासाठी मी वेगळं भांडं वापरते. मला बऱ्याच बायका परातीतच एकीकडं कणिक तिंबलेली असते आणि त्याच्या साईडला ते पीठ वापरतात आणि मग तेच पीठ परत डब्यात टाकलं जातं. तर त्याने पीठ बहुतेक लवकर खराब होऊ शकतं, ते खरकटच होतं असं म्हटलं तर. पण एक वेगळं भांडं केले तर तुमच्यासाठी पण सोयीस्कर पडेल. तर कशा वाटल्या मला मला हे माझ्या किचन हॅक्स तुम्हाला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही तेही सांगू शकता. बघू शकता, मी मुद्दाम मोबाईल तिरपा करून तुम्हाला दाखवते की त्या लिक्विड स्प्रेनी माझा किचन ओटा किती स्वच्छ दिसतोय. आणि ही मी आत्ताच घेतली फेबरची गॅस शेगडी. माझ्याकडे होती ऑलरेडी, पण तिचा प्रॉब्लेम काय होता, तिच्या प्लेट्स वेगळ्या, परत छोट्या राऊंड प्लेट्स असतात त्या वेगळ्या, आणि इथे खूप गॅप होता. मग ते खूप घाण होत होतं. आता ही मला माझ्या मनासारखी मिळाली आहे. हे आपण घासू शकतो तुम्ही घासणीने. आणि काही पण ओतू वगैरे गेलं की ते इथंच राहतं, ते खाली जात नाही. खाली जाऊन ती जी खालची पायपिंग वगैरे होती ती पण खूप खराब व्हायची. ही फेबरची आहे. ही मी म्हणजे आमच्या इथेच शॉप होतं तिथून घेतली आहे. ही मला 9,500मध्ये मिळाली. हे काही कुठलं प्रमोशन नाही आहे, काही नाही आहे. उगं मी मला सांगायचं म्हणून सांगते.
तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू.